निरोगी शरीर संपदा ही सर्वात मोठी देणगी आहे। मुली जन्मजातच कष्टाळू असतात, पण किशोरवयीन मुलींनी आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। त्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार घ्यावा असं आवाहन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं। राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात त्या बोलत होत्या। राधानगरी तालुक्यातील अडोली इथल्या महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थिनींसाठी कळी उमलताना हा कार्यक्रम झाला। त्यातून विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक होत्या, तर डॉक्टर अनुष्का वाईकर आणि अतुल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अतुल जोशी यांच्या हस्ते सौभाग्यवती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी मुलींशी एखाद्या मैत्रिणीप्रमाणे संवाद साधला। किशोर वयात मुलींना मासिक पाळी सुरू होते। हा निसर्गक्रम असून त्यामध्ये भीती वाटण्याची गरज नाही। शारीरिक बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जा। तुमची आई हीच तुमची खरी मैत्रीण आहे। तिच्याशी मनमोकळेपणाने बोला। सॅनिटरी नॅपकिनचा वापर करा। डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करा असं आवाहन अरुंधती महाडिक यांनी केलं। तर डॉक्टर अनुष्का वाईकर यांनी मुलींना वैद्यकीयदृष्ट्या मार्गदर्शन केलं। किशोर वयात शरीरात हार्मोनल बदल होतात। अशा वेळी नियमित व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचा असतो असं त्यांनी सांगितलं। दरम्यान याच कार्यक्रमात सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापक व्ही.पी. पाटील, विजय महाडिक, टी.डी. पाटील, विमल पाटील, शुभांगी मगदूम, एन.एल. कुलकर्णी, नम्रता पाटील, स्वाती कांबळे, नंदू शिंदे, जयवंत भालेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते।